हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी आपण जे 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत त्याच्यानंतरचे राहिलेले 7 एक्झाम्पल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. एक्सरसाइज 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन जो डिपेंड आहे आपल्या स्टेटमेंट पॅटर्न आणि इट्स ट्रूथ टेबलवरती. ठीक आहे, तर फोर्थ क्वेश्चन मध्ये चेक करत असताना तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी किती ओरिजिनल स्टेटमेंट्स आहेत. तर त्या ठिकाणी परत आपल्याला ओरिजिनल स्टेटमेंट्स कोणते कोणते दिसत आहेत? पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. ठीक आहे, पी, क्यू आणि आर. त्याच्यानंतर छोटा जो ब्रॅकेट आहे तो क्यू और आर आहे पहिल्यांदा. तर सुरुवात आपण करणार आहेत पी, क्यू आणि आर स्टेटमेंट घेऊन. ठीक आहे, त्याच्यानंतरची मी सेकंड स्टेप काय सांगितले? ओरिजिनल स्टेटमेंट लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी चेक करायचं तुम्हाला की कुठल्या इंडिव्हिज्युअल स्टेटमेंटचा निगेशन आहे का? नाहीये. निगेशन दिसतोय पण तो निगेशन कोणाचा आहे? या पूर्ण स्मॉल ब्रॅकेटचा म्हणजे सिंपल ब्रॅकेटचा दिसतोय. म्हणून मी अगोदर काय करणार आहे, ते स्मॉल ब्रॅकेट या ठिकाणी कन्सिडर करणार आहेत क्यू और आर. आणि हा क्यू और आर कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर या पूर्ण ब्रॅकेटचं म्हणजे या कॉलम मध्ये येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूचं काय करायचं? आपल्याला निगेशन घ्यायचंय क्यू और आर. ठीक आहे, त्याच्यानंतरची स्टेप काय? पी इम्प्लाइज करतोय या तुमच्या आन्सरला. म्हणजे या आन्सरला जर मी समजा ए कॉलम कन्सिडर केलो तर पी इम्प्लाइज करतोय कॉलम ए ला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला हे एवढे एक्झाम्पल्स आपल्याला इथं डिस्कस करायचे. तर 3 स्टेटमेंट असल्यामुळं आपल्या ट्रूथ व्हॅल्यूचे कॉम्बिनेशन काय आहेत? पहिले 4 ट्रू, देन दुसरे 4 फॉल्स, नेक्स्ट 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स अल्टरनेटिव्हली घेत जायचे टीएफ टीएफ. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर, क्यू आणि आर साठी ऑर आहे आणि ऑरचा आपल्याला हिंट काय माहिती आहे? कॉर्नर बॉटमला आहे. बॉटमला म्हणजे एफ एफ असतील तर फक्त एफ, अदरवाइज सगळे ट्रू. एफ एफ आहे का चेक करूया आपण. एफ एफ भेटला, एफ एफ. तर या ठिकाणी मी काय करतोय? एफ घेतोय. ठीक आहे, नेक्स्ट आणखीन एफ एफ कुठे भेटतोय? परत एकदा लास्ट पोझिशनला काय भेटला आपल्याला? एफ एफ भेटला. तर त्या ठिकाणी आन्सर एफ एफ, अदरवाइज सर्व तुमच्या व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय होतील? ट्रू. त्याच्यानंतर आपल्याला एक काम करायचंय, या आलेल्या आन्सरचं तुम्हाला पूर्ण कॉलमचंच काय करायचंय म्हणजे ब्रॅकेट वाईज निगेशन करायचंय. म्हणजे जिथं तुम्हाला ट्रू दिसतेत व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करणार आहे? मी फॉल्स घेणार आहे आणि ज्या ठिकाणी फॉल्स आहे त्या ठिकाणी काय करणार आहे? ट्रू करणार आहे. बघा या ठिकाणी आपण काय करतोय? फक्त उलटे चेंजेस करतोय कारण का? निगेशन आहे म्हणून. ठीक आहे, फायनल आन्सर मध्ये पी इम्प्लाइज करतोय कोणाला? ए ला. तर पी च्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचे? त्या ए च्या कॉलमच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे ए कॉलम आपला त्या साईडला म्हणून मी राईट साईडला डायरेक्शन देतोय. जर तो ए कॉलम माझ्या लेफ्टला असता तर लेफ्ट कडे मी डायरेक्शन मध्ये ॲरो मारले असते. तर हे ॲरो आपण पी कॉलम मध्ये मारून घेतोय. आणि याचा यूज काय आहे? तर कॉलम साठी म्हणजे इम्प्लिकेशन साठी आपल्याला ॲरो जिथं आहेत तिथं आपण बॅक साईड चेक करणार आहेत. बॅक साईडला ज्या ज्या ठिकाणी फॉल्स आहे तिथं आन्सर आपलं डायरेक्टली काय होत जाणार आहे? ट्रू होणार आहे. तर ॲरोची बॅक साईड फॉल्स कुठे भेटते? मला एवढ्या ठिकाणी भेटते. तर एवढ्या वेळेस मी इथं काय करणार आहे? म्हणजे खालचे 4 जे व्हॅल्यू आहे ट्रूथ व्हॅल्यू त्या काय येतील? माझ्या ट्रू येतील. आणि ज्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू आपली ट्रू आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? समोरची व्हॅल्यू जी आहे ती समोरची व्हॅल्यू त्याला काय करायचंय? पुश करायचंय पुढच्या साईडला. म्हणजे या ज्या 4 व्हॅल्यू आहेत तुमच्या, या 4 व्हॅल्यू पुढे ॲज इट इज कंटिन्यू होतील. म्हणजे एफ ॲज इट इज, एफ ॲज इट इज, एफ ॲज इट इज आणि टी ॲज इट इज. या पद्धतीने आपण ट्रूथ टेबल याचा कॅल्क्युलेट केलेला आहे. दिस इज फॉर थर्ड वन. त्याच्यानंतर फोर्थ वन साठी काय करायचंय? फोर्थ वन साठी परत ऑब्झर्व करा. फोर्थ वन मध्ये किती ओरिजिनल स्टेटमेंट जायचं, त्याच्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला काय करायचे? ट्रूथ व्हॅल्यू कन्सिडर करायचे. तर 4 घेत असताना पी ओरिजिनल स्टेटमेंट त्याचं निगेशन घ्यायचंय पी निगेशन क्यू क्यू. म्हणजे या ठिकाणी फक्त 2 स्टेटमेंट आहेत आपले ओरिजिनल, पी आणि क्यू. तर 2 स्टेटमेंट साठी टेबल प्रिपेअर करूयात. पी क्यू
दोन ट्रूथ व्हॅल्यू, दोन स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यू किती येतात? 4 आहेत फक्त. 2 ट्रू 2 फॉल्स, एक टी एक एफ, टी एफ. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑब्झर्व केल्याच्या नंतर या ठिकाणी पीचं पण निगेशन दिसतोय, क्यूचं पण निगेशन दिसतोय. तर नेक्स्ट कॉलम जो येणार आहे तो निगेशन पी साठी येईल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कॉलम येईल तो कुणासाठी येणार आहे? क्यू साठी येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्मॉल ब्रॅकेट ऑब्झर्व करायचे. हा एक पहिला स्मॉल ब्रॅकेट आहे आपल्याकडं, पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे कंप्लीट. पी ऑर निगेशन क्यू चा अँड घ्यायचंय क्यू सोबत. म्हणजे याला जर मी कॉलम ए कन्सिडर करत असेल तर ए कॉलमचा अँड घ्यायचंय कोणासोबत? क्यू सोबत. स्पेस जसं आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने मी त्याला थोडंसं जनरलाइज करतोय. आणि हे पूर्ण आन्सर आलेलं हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे याला आपण जर बी कन्सिडर करू तर त्याचा अँड कोणासोबत घ्यायचा आहे? निगेशन पी सोबत. म्हणजे निगेशन पी अँड बी कॉलम. बी कॉलम कुठला आहे आपल्याकडं? हा येणारा बी कॉलम असेल. ठीक आहे, तर पहिलं काय काम करायचंय? निगेशन पी आणि निगेशन क्यू लिहून घेऊयात. पी चा निगेशन म्हणजे ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी एफ करा, ज्या ठिकाणी एफ आहे त्या ठिकाणी टी करा. परत क्यू साठी पण सेम, टी चा एफ, एफ चा या ठिकाणी टी, टी चा परत एफ, एफ चा टी. त्याच्यानंतर आता फायनल आन्सर ए कॉलम साठी. ए कॉलम काय सांगतो? पी ऑर निगेशन क्यू. निगेशन क्यू कुठे आहे? पी कुठे आहे? चेक करूया. पी ऑर निगेशन क्यू. या दोघांमध्ये काय आहे? ऑर आहे. आणि ऑर ची कंडिशन आपल्याला माहिती आहे, फॉल्स फॉल्स असेल तर फक्त फॉल्स, अदरवाइज सगळे ट्रू. तर या दोन कॉलम मध्ये फॉल्स फॉल्स चेक करायचंय. पहिली पेअर नाहीये, सेकंड पेअर नाहीये, थर्ड पेअर इफ यू ऑब्झर्व यू गेट बोथ आर फॉल्स. ओके, तर हे फॉल्स असल्यामुळे फायनल आन्सर फॉल्स झालं. त्याच्यानंतर फोर्थ वन हे फॉल्स नाहीये, म्हणून मग बाकीच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू भेटल्या आपल्याला तर त्या बाकीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आहे आपण? ट्रू लिहिणार आहे. ठीक आहे, टी टी टी. फक्त जिथं चेंज आहे तिथं मी काय केलं? हायलाइट केलं ग्रीन कलरने. त्याच्यानंतर ए कॉलमचा अँड कोणासोबत आहे? क्यू सोबत आहे. ए कॉलमचा अँड कोणासोबत आहे? क्यू सोबत आहे. हा कॉलम आणि क्यू चा कॉलम चेक करायचा आपल्याला. आणि आपल्याकडे कनेक्टिव्ह कुठला आहे? अँड. म्हणजे टॉपला चेक करायचंय. टॉपला कोण होतं आपल्याकडे? टी टी असेल तर टी, बाकी सर्व फॉल्स. तर टी टी कुठं भेटतात बघूया. टी टी या ठिकाणी भेटलेलं आहे, टी टी. सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये पण नाहीये. म्हणजे फक्त पहिलं ट्रू साठी आन्सर मी काय करणार आहे? ट्रू लिहिणार आहे. बाकी सर्व व्हॅल्यू आपल्या काय असतील मग? फॉल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हे फायनल आन्सर आलेला बी, त्याचा अँड घ्यायचंय निगेशन पी च्या कॉलम सोबत. तर मग निगेशन पी चा कॉलम आपल्याला कुठल्या ठिकाणी भेटतो बघा? बी आणि निगेशन पी. यांचा काय करायचं आपल्याला? अँड घ्यायचंय. अँड घ्यायचं म्हणजे परत आपली तीच व्हॅल्यू, म्हणजे अँड असताना टी टी असेल तर टी, अदरवाइज फॉल्स. तर ते दोन कॉलम चेक करायचे आपल्याला. टी टी आहे का? नाहीये. टी टी आहे का? नाहीये. टी टी आहे का? नाही. टी टी आहे का? नाही. तर ट्रू आपल्याला एकही ठिकाणी भेटलेलं नाही, म्हणून मग सर्वच्या सर्व व्हॅल्यू आपल्या काय होतील? फायनल आन्सरच्या फॉल्स. दिस इज युअर सेकंड. त्याच्यानंतर थर्ड कडे जायचंय आपल्याला. थर्ड स्टेटमेंट जर तुम्ही म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न जर ऑब्झर्व केला तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की टोटल ओरिजिनल स्टेटमेंट किती आहेत. तर परत या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, निगेशन पी दिसतंय, निगेशन क्यू, निगेशन क्यू, निगेशन पी. म्हणजे परत या ठिकाणी आपल्याकडं ओरिजिनल फक्त दोन स्टेटमेंट आहेत आणि त्याचं आपल्याला काय करायचंय? निगेशन घेऊन स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म झालेला आहे. तर सुरुवात करतोय मी पी स्टेटमेंट पासून. त्याच्यानंतर क्यू स्टेटमेंट. पी चं पण निगेशन पाहिजे आणि क्यू चं पण पाहिजे, म्हणून दोघांसाठी दोन कॉलम सेपरेटली. त्याच्यानंतर हे कंप्लीट करून घेऊ अगोदर. दोन ट्रू दोन फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. निगेशन पी काय? पी कॉलमचं पूर्ण निगेशन म्हणजे दोन एफ आणि दोन ट्रू कन्सिडर करायचे.
क्यूचा म्हणजे क्यूचा कॉलम कन्सिडर करा, टी असताना एफ, एफ असताना टी, टी असताना एफ, एफ असताना टी. तर ही पहिली स्टेप आपली ऑब्झर्व करून झाली. दोन स्टेटमेंट आहेत, दोन स्टेटमेंट नंतर निगेशन कोणासाठी आहे बघितलं, निगेशनचे कॉलम पण प्रिपेअर करून घेतले. त्याच्यानंतरची स्टेप कुठे जायचंय, स्मॉल ब्रॅकेट म्हणजे सिंपल ब्रॅकेट. कुठे येतं, दोन सिंपल ब्रॅकेट दिसतात. पहिल्यांदा हा सिंपल ब्रॅकेट दिसतोय, त्याच्यानंतर सेकंड सिंपल ब्रॅकेट दिसतोय. ठीक आहे, पहिला सिंपल ब्रॅकेट या ठिकाणी कन्सिडर करतोय मी, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, पहिला सिंपल ब्रॅकेट. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड सिंपल ब्रॅकेट. सेकंड सिंपल ब्रॅकेट काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आणि जर मी समजा याला बी कॉलम म्हणत असेल आणि याला ए कॉलम म्हणत असेल, ठीक आहे, तर या दोघांसाठी मिळून आपल्याला काय करायचंय, फायनल आन्सर म्हणजे ए कॉलम आणि बी कॉलम मध्ये तुम्हाला काय यूज करायचंय, कनेक्टिव्ह अँड यूज करायचंय. ते आपलं झालं फायनल आन्सर. तर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, तर निगेशन पी कुणाला इम्प्लाइज करतोय, निगेशन क्यू ला. बघा निगेशन पी कुणाला इम्प्लाइज करतोय, निगेशन क्यू ला. निगेशन पीच्या कॉलम मध्ये मी ॲरो घेतलेले आहेत आणि ॲरो घेत असताना आपल्याला काय करायचंय, बॅक साइड चेक करायचे, फॉल्स 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 असेल तर डायरेक्टली आन्सर काय असेल, ट्रू. आणि जर समजा बॅक साइडला ट्रू असेल तर समोरची जी व्हॅल्यू आहे ती मी ॲज इट इज पुढे काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे, व्हॉट एव्हर इट शुड बी. तर ती ॲज इट इज मला काय करायचं, पुढे कंटिन्यू करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला बी कॉलम म्हणजे तुमचा सेकंड स्मॉल ब्रॅकेट काय सांगतो, निगेशन क्यू इम्प्लाइज करतोय निगेशन पी ला. बघा निगेशन क्यूच आहे, कुणाला इम्प्लाइज करतोय, परत निगेशन पी लाच इम्प्लाइज करतोय. म्हणजे डायरेक्शन तुमची काय झाली, चेंज झाली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इम्प्लिकेशन मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होत नाही. कम्युटेटिव्ह म्हणजे काय, दोघांची प्लेस जर चेंज झाली तर आन्सर सेम येत नाही. तुम्हाला या आणि या आन्सर वरून दोन कॉलम वरून तुम्हाला ते ऑब्झर्व करता येईल. बघा बॅक साइड जर फॉल्स असेल, बॅक साइड जर फॉल्स असेल तर आन्सर काय करणार आहे, डायरेक्टली ट्रू लिहिणार आहे. आणि बॅक साइड जर फॉल्स असेल तर समोरची व्हॅल्यू म्हणजे ही फॉल्स व्हॅल्यू तुमची या ठिकाणी येणार आहे कंटिन्यू, पुढे पुश केलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रू असेल बॅक साइड तर समोरची व्हॅल्यू पुश केलेली या ठिकाणी मला डायरेक्ट लिहायचंय, आन्सर काय भेटलं, ट्रू. तुम्ही जर चेक केलात बघा, पहिली व्हॅल्यू जरी ट्रू दिसत असेल तर दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये चेंज आहे, तिसऱ्या व्हॅल्यू मध्ये, तिसऱ्या पेअर मध्ये चेंज आहे आणि चौथी पेअर फक्त एक. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू तुमच्या सेम येतात का, येत नाहीत. म्हणून कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी याच्यासाठी होल्ड होत नाही. त्याच्यानंतर ए कॉलम आणि बी कॉलम मध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचंय, तर या ठिकाणी अँड कनेक्टिव्ह यूज करायचंय. म्हणजे ए कॉलम आणि बी कॉलम ट्रू ट्रू ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मी काय करणार आहे, ट्रू लिहिणार आहे, अदरवाइज सर्व फॉल्स. तर चेक करतो, ट्रू आहे, ट्रू ट्रू नाहीये, ट्रू ट्रू नाहीये. परत फायनल स्टेप मध्ये आपल्याला काय आलेलं आहे, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आलेले आहेत. तर फायनल फक्त आन्सर ट्रू आणि मधले दोन काय झाले, फॉल्स. दिस इज युअर आन्सर फॉर फोर्थ वन. ठीक आहे, फोर्थ वन झाल्याच्या नंतर फिफ्थ कडे जर ऑब्झर्व केलं, परत फिफ्थ कडे ऑब्झर्व केल्याच्या नंतर तुम्हाला काय लक्षात येते, फिफ्थ मध्ये ओरिजिनल स्टेटमेंट काय आहे ते चेक करा एक वेळेस. तर ओरिजिनल स्टेटमेंट परत दोनच दिसायला लागलेत, पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे. आणि ज्या स्टेटमेंट साठी तुम्हाला निगेशन लागणार आहे त्याचं आपल्याला काय करायचं, इथं निगेशन कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. बघा ऑब्झर्व करा, दोन स्टेटमेंट आहेत, पी आहे पहिला, दुसरा क्यू आहे. आणि निगेशन कोणाचं लागणार आहे आपल्याला, तर फक्त पी चं लागणार आहे. म्हणून फक्त पी चं निगेशन कॅल्क्युलेट करणार आहेत आपण या ठिकाणी. आणि दोन स्टेटमेंट साठी परत एकदा कॉम्बिनेशन, चारच व्हॅल्यू आहेत, ट्रूथ व्हॅल्यू, टी एफ. पी साठी निगेशन घ्यायचंय, म्हणजे ट्रू असताना फॉल्स आणि फॉल्स असताना ट्रू. ठीक आहे, ही आपली झाली फर्स्ट स्टेप, ओरिजिनल स्टेटमेंट काउंट करणे. सेकंड स्टेप, निगेशन ज्यांचं आहे त्यांचं निगेशन घेणे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, जे स्मॉल ब्रॅकेट आहेत ते स्मॉल ब्रॅकेट कन्सिडर करतोय मी. स्मॉल ब्रॅकेट पहिला कुठला आहे, क्यू इम्प्लाइज पी. नेक्स्ट पुढचा स्मॉल ब्रॅकेट कोण आहे, निगेशन पी, डबल इम्प्लाइज क्यू.
आणि जर का समजा आपण या कॉलमला बी कॉलम म्हटलेलं आहे आणि या येणाऱ्या कॉलमला जर आपण ए म्हटलेलं आहे, तर फायनल आन्सर आपल्याला काय सांगते, ए ऑर बी. त्याच्यासाठी काय करणार आहे आपण, फायनल आन्सर ए कॉलम ऑर बी कॉलम याच्यासाठी कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे, तर वन बाय वन बघूयात. पहिला जो स्मॉल तुमचा ब्रॅकेट आहे क्यू इम्प्लाइज पी साठी चेक करूयात. क्यू कुठं आहे, भेटला क्यू. इम्प्लाइज कुणाला करतोय, पी ला, म्हणजे ॲरो पी च्या डायरेक्शन मध्ये अगोदर ड्रॉ करून घ्या. आणि बॅक साईडला बघा, जिथं जिथं आपल्याला फॉल्स दिसते, जिथं जिथं फॉल्स दिसते तिथं डायरेक्ट आन्सर मी काय लिहिणार आहे, ट्रू लिहिणार आहे. आणि बॅक साईडला ज्या ठिकाणी ट्रू आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपली काय होत जाणार आहे, कंटिन्यू होत जाणार आहे. ती व्हॅल्यू आपली काय होत जाणार आहे, कंटिन्यू होत जाणार आहे. सॉरी, ही व्हॅल्यू जी आहे ती मी काय करतोय, कंटिन्यू करतोय फॉल्स. बघा, बॅक साईडला ट्रू आहे तर समोरचा ट्रू ॲज इट इज, बॅक साईडला ट्रू आहे समोरचा फॉल्स ॲज इट इज. बॅक साईडला फॉल्स आहे, डायरेक्ट आन्सर ट्रू. बॅक साईडला फॉल्स आहे, डायरेक्ट आन्सर ट्रू. त्याच्यानंतर निगेशन पी आणि क्यू मध्ये, निगेशन पी आणि क्यू मध्ये काय करायचं, आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. आणि डबल इम्प्लिकेशन घेत असताना आपल्याला माहिती आहे की इथं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तर होल्ड होतेच होते आणि आपल्याला दोन्ही साईड चेक करायचे, ॲरोचे दोन्ही साईड चेक करायचे. दोन्ही साईडला ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे का, नाहीये. दोन्ही साईडला ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे का, आहे. फॉल्स फॉल्स काहीही असू द्या तरी आन्सर आपलं काय येणार आहे, ट्रू. बघा, दोन्ही साईडला ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत का, आहेत या ठिकाणी, तर आपला आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. अदरवाईज आपल्याला काय करायचंय, फॉल्स लिहायचं. म्हणजे निगेशन पी आणि क्यू, बघा या दोघांचे व्हॅल्यू म्हणजे जरी रिप्लेस केला तरी आन्सर काय येणार आहे, फॉल्सच येणार आहे. या दोघांना रिप्लेस केला तरी व्हॅल्यू सेमच राहणार आहेत. या दोघांना रिप्लेस केला तरी व्हॅल्यू सेमच. म्हणजे या ठिकाणी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तुमची होल्ड होते डबल ॲरोच्या ठिकाणी, अँडच्या ठिकाणी, ऑरच्या ठिकाणी. फक्त कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होत नाही कुठं, हे इम्प्लिकेशन मध्ये. एवढं काळजीपूर्वक लक्ष घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर जे आहे ते काय करायचंय, ए कॉलम आणि बी कॉलम साठीचा ऑर घ्यायचा आहे. आणि ऑर घेत असताना आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती आहे, कोपरा आपला जो कॉर्नर आहे तो बॉटमला पाहिजे. बॉटमला पाहिजे म्हणजे काय, फॉल्स फॉल्स असेल तर फक्त फॉल्स आहे का, आहे का, आहे का, आहे, नाहीये, कुठंच नाहीये. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते सर्वच्या सर्व काय झाले, मग या ठिकाणी ट्रू झाले. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर एट वन जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला म्हणजे ते स्टेटमेंट पॅटर्न बघून मे बी डाऊट किंवा म्हणजे टेन्शन आलं असेल की सर मग एवढं मोठं आहे स्टेटमेंट पॅटर्न लांबलचक, मग त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं. आणि मग त्यातल्या त्यात आम्हाला काय दिसते, पी आहे, क्यू आहे, आर आहे, म्हणजे 3 स्टेटमेंट दिसत आहेत. आणि हे स्टेटमेंट पॅटर्न खूपच लेंदी आहे. काही काळजी करायची भाग म्हणजे त्याच्यामध्ये काही तो काळजी करण्याचा भाग नाहीये. आपल्याला काय करायचंय, तर आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करणार आहेत. आपल्याला फायनल आन्सर ऑटोमॅटिकली भेटत जाणार आहे. 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर. त्याच्यानंतर निगेशन कुणाचं आहे, एकाचंही निगेशन नाहीये, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्मॉल ब्रॅकेट देन स्क्वेअर ब्रॅकेट. स्मॉल ब्रॅकेट मी काय करतो, वन बाय वन घेतो, क्यू इम्प्लाइज आर. आणि हा स्मॉल ब्रॅकेट काय करतोय, पी इम्प्लाइज करतोय त्या स्मॉल ब्रॅकेटला. म्हणजे या स्मॉल ब्रॅकेटला आता मी काय कन्सिडर करणार आहे, ए कन्सिडर करणार आहे. पी इम्प्लाइज स्मॉल ब्रॅकेट ए. देन हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाला आपला. म्हणजे हे जे आन्सर येणार आहे त्याला आपण बी कन्सिडर करूया. याला आपण ए कन्सिडर केलेला आहे, याला बी कन्सिडर करतो मी. ठीक आहे, परत नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्मॉल ब्रॅकेट, याला आपण काय कन्सिडर करूया, सी कन्सिडर करूया. पी अँड क्यू याला आपण सी कन्सिडर करतोय. ठीक आहे, मग सी इम्प्लाइज करतोय कुणाला, आर ला. सी कॉलम येणारा आन्सर इम्प्लाइज करते आर ला. एकदा व्यवस्थित टॅली करून घ्या. आणि हे आलेलं आन्सर मी ह्याला काय म्हणणार आहे, डी म्हणणार आहे. म्हणजे हा बी आणि हा डी या दोघांमध्ये काय कुठलं कनेक्टिव्ह आहे, डबल इम्प्लिकेशन. म्हणजे बी डबल इम्प्लाइज डी. तर हे थोडंसं आपल्या
तुमच्या आन्सर शीटच्या पेजवर किंवा नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला इझी होईल. ठीक आहे. तर 3 ओरिजिनल स्टेटमेंट आहेत, आपले कॉम्बिनेशन 4 ट्रू व्हॅल्यू आहेत पहिल्या, त्याच्यानंतर 4 फॉल्स व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. देन 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. त्याच्यानंतर इम्प्लिकेशन मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेली आहे की आपण इम्प्लिकेशन मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होत नाही. तर बॅक साइडला कोण आहे आणि फ्रंट साइडला कोण आहे हे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. क्यू इम्प्लाइज करतोय कुणाला? आर ला. क्यू इम्प्लाइज करतोय कुणाला? आर ला. चेक करा, बॅक साइडला जिथं जिथं तुमच्या फॉल्स व्हॅल्यू आहेत, जिथं जिथं फॉल्स आहेत तिथं तिथं मी काय करतोय अगोदरच ट्रू लिहून घेतोय. जिथं जिथं फॉल्स आहेत तिथं तिथं मी काय करतोय अगोदरच ट्रू लिहून घेतोय. आणि ज्या ठिकाणी व्हॅल्यू ट्रू आहेत त्या ठिकाणी ती समोरची व्हॅल्यू ऍज इट इज पुढं पुश करायची आहे. म्हणजे इथं टी आणि एफ ला पुश केलेलं आहे. ठीक आहे. हा तुमचा पहिला रिझल्ट झाला, म्हणजे पहिला स्मॉल ब्रॅकेट. सेकंड काय सांगतो? पी इम्प्लाइज करतोय ए ला. पी कोणाला इम्प्लाइज करतोय? ए ला. म्हणजे ए कॉलमला कोण इम्प्लाइज करतोय? पी इम्प्लाइज करतोय. म्हणून पी कॉलम मध्ये मी काय करतोय? ॲरो मारून घेतोय. ठीक आहे. तर पी कॉलम मध्ये ॲरो मारायच्या नंतर बॅक साइडला जेवढे काही फॉल्स आहेत ते सगळे फॉल्स मी या ठिकाणी काय करणार आहे? डायरेक्टली ट्रू लिहिणार आहे. आणि बॅक साइडला जेवढे ट्रू आहेत तेवढ्या ट्रूच्या समोर कुठल्या कॉलम मध्ये? ए कॉलम मध्ये जेवढ्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू मी काय करणार आहे? पुढे ऍज इट इज कंटिन्यू करणार आहे. टी एफ टी टी. ठीक आहे. याच व्हॅल्यू मी इथं कंटिन्यू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगते आपल्याला? पी आणि क्यू मध्ये अँड घ्या. पी आणि क्यू मध्ये काय करायचं आपल्याला? अँड घ्यायचं आहे. बघा, पी आहे क्यू आहे, यामध्ये काय करायचं आपल्याला? अँड कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर पी कॉलम आणि क्यू कॉलम मध्ये अँडचा रिझल्ट काय आहे? टी टी असेल तर टी, अदरवाईज सगळेचे सगळे फॉल्स. बघा, टी टी आहे आहे, टी टी आहे आहे, टी टी. या ठिकाणी पूर्ण एक साइड फॉल्स असल्यामुळे टी टी यायचा प्रश्नच नाही. म्हणजे दोनच आन्सर आपल्याला या ठिकाणी काय भेटलेत? ट्रू भेटलेत. बाकीचे सर्व काय कन्सिडर करायचं आपल्याला? त्या ठिकाणी फॉल्स कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आपले आन्सर फॉल्स येत जाणार आहेत अकॉर्डिंग टू अवर ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर हा जो कॉलम आहे तो इम्प्लाइज करतोय आर ला. तो कुणाला इम्प्लाइज करत आहे? आर ला इम्प्लाइज करत आहे. तर या ठिकाणी त्या आलेल्या सी कॉलम मध्ये मी काय करतो? इम्प्लिकेशनचे सिम्बॉल यूज करतो. कुठल्या डायरेक्शन मध्ये? आरच्या डायरेक्शन मध्ये. चेक करा तुम्ही, आरच्या डायरेक्शन मध्ये आपण काय केलेले आहेत? ते ॲरो मारलेले आहेत. आणि ॲरोची बॅक साइड म्हणजे याच कॉलम मध्ये जेवढे काही फॉल्स आहेत तेवढे बॅक साइडला फॉल्स असणाऱ्या व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्टली आपण काय करू शकतो? ट्रू लिहू शकतो आपल्या इम्प्लिकेशनच्या टेबलनुसार. जेवढे बॅक साइडला फॉल्स आहेत तेवढे सगळे ट्रू लिहिलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी ट्रू आहे तिथं समोरची व्हॅल्यू म्हणजे इम्प्लाइज कुणाला करतोय? आर ला. बघा आर कुठे दिसतोय तुम्हाला? या ठिकाणी. म्हणजे सी कॉलम तुमचा इम्प्लाइज करतोय कुणाला? आर ला. तर आरच्या पहिल्या दोन व्हॅल्यू काय आहेत? टी आणि एफ. त्या ऍज इट इज लिहायचे आपल्याला. ठीक आहे. आणि मग फायनल आन्सर आपलं काय? तर बी कॉलम आणि डी कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय? तर डबल इम्प्लिकेशन हे सिम्बॉल यूज करायचंय. ॲरो दोन्ही साईडला आहेत म्हणजे दोन्ही साईडला ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तरच आन्सर ट्रू, अदरवाईज सगळे फॉल्स. तर मी चेक करतोय प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यू मध्ये म्हणजे दोन कॉलम मध्ये येणाऱ्या व्हॅल्यू. ठीक आहे. बघा, फर्स्ट व्हॅल्यू ट्रू ट्रू, फायनल आन्सर. दोन्ही साईडला व्हॅल्यू सेम, आन्सर ट्रू. दोन्ही साईडला व्हॅल्यू सेम, आन्सर ट्रू. दोन्ही साईडला व्हॅल्यू सेम, दोन्ही साईडला व्हॅल्यू सेम. म्हणजे बघा सगळ्याच्या सगळ्या तुम्ही जर ट्रूथ व्हॅल्यू चेक करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल एक गोष्ट. तर ए कॉलम आणि जो बी कॉलम आहे आपला तो दोन्ही कॉलम कसे भेटलेत आपल्याला? सेम भेटलेत. त्याच्यामुळे जे डबल इम्प्लिकेशनचं जे फायनल आन्सर आहे तर ते सगळ्यासाठीच काय होतंय? लागू पडतं इथं या ठिकाणी. त्याच्यामुळे फायनल आन्सर आपलं काय आलेलं आहे? बघा म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न किती लेंदी आहे काही मॅटर करत नाहीये. त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स 1 आहे, 2 आहे, 3 आहे तेही आपल्याला मॅटर करत नाही. तुम्हाला फक्त काय करायचं तर आपल्या स्टेप्स फॉलो करायचे.
फर्स्ट स्टेप काय तुमची, परत एकदा मी रिपीट करतोय, ओरिजिनल स्टेटमेंट बघा. सेकंड स्टेप काय आहे, ओरिजिनल स्टेटमेंट बघून झाल्याच्या नंतर ते त्याच्यापैकी किती जणांचे निगेशन्स आहेत, तर निगेशन साठी कॉलम तयार करून घ्या. आणि थर्ड स्टेपला तुम्हाला जायचंय ब्रॅकेट वाईज. तर सुरुवातीला सिंपल ब्रॅकेट, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट. या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचे, ब्रॅकेट वाईज पुढं स्टेप बाय स्टेप कंटिन्यू करत जायचंय. तुम्हाला फायनल आन्सर ऑटोमॅटिकली भेटून जाईल. फक्त ते आन्सर काढत असताना तुम्हाला काळजीपूर्वक काही गोष्टी, म्हणजे मी जे तुम्हाला हिंट दिलेले आहेत त्या हिंट तुम्हाला काय करायचे या ठिकाणी यूज करायचे. आणि हा प्रॅक्टिसचा भाग आहे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, जसे तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्ही जर सॉल्व्ह करत गेलात, तर तुम्हाला हे ट्रूथ टेबलच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऑटोमॅटिकली लक्षात राहून जातील. आणि जर समजा लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला सिंपल ट्रिक काय सांगितलेली आहे, तर एका पेज वरती तुम्ही काय करा, तर ट्रूथ टेबल काढून घ्या चारही व्हॅल्यू साठी, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते बघून आन्सर जरी लिहिलात तरी हरकत नाही. या ठिकाणी 9th वन मध्ये जर ऑब्झर्व केलात तर 3 स्टेटमेंट आहेत, पी, क्यू आणि आर. तर मी अगोदर पी, क्यू, आर ओरिजिनल स्टेटमेंट साठी 3 कॉलम तयार करून घेतोय. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली कुणाचंच निगेशन नाहीये. निगेशन कुणाचं आहे, तर पूर्ण या ब्रॅकेटचं आहे. म्हणून मी अगोदर क्यू अँड आर आणि त्या ब्रॅकेटचं निगेशन क्यू आणि आरच्या, ठीक आहे. आणि फायनल आन्सर काय आहे, तर पी इम्प्लाइज करतोय या पूर्ण कॉलमला, म्हणजे पी इम्प्लाइज करतोय त्याला आपण काय कन्सिडर करूया, ए कॉलम कन्सिडर करूया, ठीक आहे. अगोदर ट्रूथ व्हॅल्यू कंप्लीट करून घेऊयात. कॉम्बिनेशन 3 स्टेटमेंट आहेत, ऑटोमॅटिकली 8 कॉम्बिनेशन येतील या ठिकाणी. 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर अँड साठीचा आपला रिझल्ट. अँड साठी काय रिझल्ट सांगतो आपल्याला, अँड साठी टॉप चेक करायचंय, म्हणजे टी टी असेल तर टी कोणामध्ये, या 2 कॉलम मध्ये टी टी आहे, टी टी नाहीये, टी टी या ठिकाणी भेटला, परत पुढे कुठंच नाहीये, म्हणजे बाकी सर्व काय झाले आपले आन्सर्स फॉल्स झालेले आहेत. फॉल्स फॉल्स फॉल्स. याच्यानंतर या पूर्ण कॉलमचं काय करायचं आपल्याला, निगेशन कन्सिडर करायचं आहे. निगेशन म्हणजे टी असेल तर व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. या पद्धतीनं तुम्ही त्याचं निगेशन करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय, पी इम्प्लाइज करतोय कुणाला, तर आपल्या या फायनल आलेल्या आन्सरला, म्हणजे कॉलम ए ला. पी मध्ये आपल्याला ॲरो यूज करायचे. म्हणजे बघा, मी इम्प्लिकेशनच्या वेळेस जी बॅक साइड आपल्याला ऑब्झर्व करायचंय, त्या बॅक साइडच्या स्टेटमेंट मध्येच मी कंप्लीट ॲरो यूज करतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला एकच कुठली तरी मेथड फॉलो करायची, जेणेकरून आपले आन्सर चुकणार नाहीत. बॅक साइड जेवढे फॉल्स आहेत तेवढे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय येतील, माझ्या ट्रू येतील. आणि बॅक साइड जेवढे 4 ट्रू आहेत त्याच्या समोरची व्हॅल्यू ॲज इट इज मला पुढे कंटिन्यू करायचे. म्हणजे ही व्हॅल्यू पुढे कंटिन्यू करेल मी, एफ टी टी टी, म्हणजे या 4 व्हॅल्यू पुढे ॲज इट इज कंटिन्यू करायचे आहेत आपल्याला. परत एक वेळेस चेक करा. आणि आता माझं फक्त एक शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे, ते एक्झाम्पल मी कंप्लीट करून घेतो. ऑब्झर्व करत असताना लास्ट वन 10th वन जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला किती स्टेटमेंट दिसत आहेत, ओरिजिनल सिंपल स्टेटमेंट, परत आपल्याला 4 स्टेटमेंट दिसायला लागलेत, सॉरी 3 स्टेटमेंट दिसायला लागलेत. 3 स्टेटमेंट साठी परत ट्रूथ टेबल बनवतोय मी, पी क्यू आर. आणि परत ऑब्झर्व करा, नेक्स्ट म्हणजे आपली पहिली स्टेप की निगेशन कोणाचं आहे, निगेशन मला भेटलेलं आहे. कोण भेटलेलं आहे, निगेशन क्यू या ठिकाणी भेटलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व करायचं आपल्याला स्मॉल ब्रॅकेट, याला कन्सिडर करतोय ए, याला कन्सिडर करतोय बी. पहिला स्मॉल ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू, दुसरा स्मॉल ब्रॅकेट आर अँड पी, आणि दोघांना आपण परत जनरलाइज करतोय, म्हणजे पर्टिक्युलर नाव देतोय, आणि दोघांना काय करायचं आपल्याला, ए इम्प्लाइज करतोय बी ला,
ए इम्प्लाइज करतोय कॉलम बी ला. ठीक आहे, दिस इज अप टू. तर या ठिकाणी बघा 3 स्टेटमेंट आहेत. परत एक वेळेस 3 स्टेटमेंट आहेत. तर ट्रूथ व्हॅल्यू काय झाल्या, 4 ट्रू, देन 4 फॉल्स. ठीक आहे, 2 ट्रू, 2 फॉल्स, 2 ट्रू, 2 फॉल्स. अल्टरनेटिव्हली TF, 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 TF. ठीक आहे, त्याच्यानंतर क्यूचं तुम्हाला काय करायचंय, निगेशन करून घ्यायचंय. तर क्यू कॉलम कुठे आहे बघा, क्यू कॉलम 2 ट्रू 2 फॉल्स आहेत, त्याच्यात 2 फॉल्स आणि 2 ट्रू अशा प्रकारे निगेशन होतील. परत 2 फॉल्स आणि 2 ट्रू अशा प्रकारे निगेशन कंप्लीट झालेले. या ठिकाणी P चा ऑर घ्यायचा आपल्याला. कुणासोबत घ्यायचंय P चा ऑर, तर निगेशन क्यू सोबत. निगेशन क्यू चा कॉलम आत्ताच आपल्याला भेटलेला आहे आणि P ऑलरेडी आपल्याकडे आहे. तर या दोघांसाठी ऑर कन्सिडर करायचंय. ऑरची सिच्युएशन काय आहे, कंडिशन आपली बॉटमला कोपरा. तर बॉटमला फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स कुठे दिसतंय या ठिकाणी बघा, पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणजे फॉल्स फॉल्स याचा प्रश्नच नाही. तर या फॉल्स मध्ये पुढे व्हॅल्यू फॉल्स फॉल्स कुठे भेटतात चेक करा. एक व्हॅल्यू भेटलेली आहे आणि या ठिकाणी एक व्हॅल्यू, म्हणजे 5th आणि 6th व्हॅल्यू फक्त फॉल्स फॉल्स भेटलेली आहे. तर त्या 5th आणि 6th फक्त मी फॉल्स फॉल्स लिहिणार आहे. बाकी सर्वच्या सर्व व्हॅल्यू काय असतील आपल्या ट्रू असतील. आता आर चा अँड घ्यायचंय कुणासोबत, P सोबत घ्यायचंय. तर आर आणि P मध्ये अँड कन्सिडर करतोय आपण. आता बघा रेड कलर घेतलेला आहे मी मुद्दामना, तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून. ठीक आहे, आर आणि P मध्ये काय करायचं, अँड. अँडचा कॉर्नर टॉपला आहे, तर टॉपला काय आहे, टी असेल तर टी, अदरवाइज सगळे फॉल्स. बघा पहिले 4 ट्रू आहेत, बाकीचे तर फॉल्स आहेत, त्याच्यामुळे बाकीच्या 4 कडे बघायची गरजच नाहीये. पहिल्या 4 ट्रू साठी निगेशन क्यू मध्ये ट्रू कुठे भेटते का चेक करूया आपण. या ठिकाणी भेटलेलं आहे आणि या ठिकाणी भेटलेलं आहे. बघा 3rd आणि 4th जी पेअर आहे ती ट्रू भेटलेली आहे आणि बाकी सर्व काय झालेत आपले ऑटोमॅटिकली अकॉर्डिंग टू आवर ट्रूथ टेबल हे फॉल्स झालेले. ठीक आहे, तर तुम्हाला ए कॉलम भेटला आणि बी कॉलम भेटलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ए इम्प्लाइज करतोय आपला कुणाला, बी ला. तर इम्प्लिकेशन, परत ए कॉलम मध्ये मी काय करतोय, इम्प्लिकेशन घेतोय ॲरो, आणि ज्या कॉलम मध्ये आपण ॲरो घेतलेत त्याच कॉलम मधल्या फॉल्स व्हॅल्यू चेक करायचे. फॉल्स जिथं जिथं भेटेल आपल्याला त्या ठिकाणी आन्सर आपण डायरेक्टली ट्रू लिहिणार आहेत आणि ज्या ठिकाणी व्हॅल्यू ट्रू आहेत त्या ठिकाणी समोरच्या व्हॅल्यू ॲज इट इज, म्हणजे या ठिकाणी फॉल्स व्हॅल्यू कंटिन्यू, इथं फॉल्स ॲज इट इज, इथं ट्रू ॲज इट इज, इथं ट्रू ॲज इट इज, आणि या ठिकाणी 2 फॉल्स आहेत तर ते 2 फॉल्स ॲज इट इज. दिस इज अप टू युअर एक्सरसाइज 1.2 question number 1, which is depends upon our first topic statement pattern and its truth table. तर याच्यावरती डिपेंड असणारा हा पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी काय करतोय, पुढचा एक टॉपिक म्हणजे पुढचा एक कॉन्सेप्ट आणि त्याच्यावरती डिपेंड असणारा नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करेल. दिस इज अप टू युअर स्टेटमेंट पॅटर्न. थँक्यू.